आता जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये। या ठिकाणी आज जनाक्रोश मोर्चा निघणार आहे। संतोष देशमुखांचे कुटुंबीय सुद्धा या मोर्चासाठी संभाजीनगरात सध्या दाखल झाले। तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरात जनाक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। मोठ्या प्रमाणात या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे। देशमुख यांना न्याय द्यावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आज मोर्चा काढण्यात येणार आहे आणि याच मोर्चात जे आहे ते देशमुख कुटुंबीय सहभागी झाले आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ते देशमुख कुटुंब जे आहे ते आता पोहोचले। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर इथे पोहोचल्यानंतर धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, ज्याप्रमाणे राज्यभरात आक्रोश पाहायला मिळतोय, मोर्चे निघतात आणि तुमच्या बंधूंना जे आहे ते न्याय द्या ही मागणी प्रामुख्याने पुढे येते। जे हे अमानवीय कृत्य घडलेलं आहे, जवळपास 40 दिवस होत आले आहेत। एक आरोपी फरार आहे आणि ज्यांना मदत करणारे, कटकारस्थान करणारे, घटना घडल्याच्या अगोदर, घटना घडल्याच्या नंतर ज्या कोणी सगळ्यांनी ह्या लोकांना मदत केली त्या लोकांचा अजून आता जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये। या ठिकाणी आज जनाक्रोश मोर्चा निघणार आहे। संतोष देशमुखांचे कुटुंबीय सुद्धा या मोर्चासाठी संभाजीनगरात सध्या दाखल झाले। तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरात जनाक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। मोठ्या प्रमाणात या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलेला आहे। देशमुख यांना न्याय द्यावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरात आज मोर्चा काढण्यात येणार आहे आणि याच मोर्चात जे आहे ते देशमुख कुटुंबीय सहभागी झाले आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ते देशमुख कुटुंब जे आहे ते आता पोहोचले। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर इथे पोहोचल्यानंतर धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, ज्याप्रमाणे राज्यभरात आक्रोश पाहायला मिळतोय, मोर्चे निघतात आणि तुमच्या बंधूंना जे आहे ते न्याय द्या ही मागणी प्रामुख्याने पुढे येते। जे हे अमानवीय कृत्य घडलेलं आहे, जवळपास 40 दिवस होत आले आहेत। एक आरोपी फरार आहे आणि ज्यांना मदत करणारे, कटकारस्थान करणारे, घटना घडल्याच्या अगोदर, घटना घडल्याच्या नंतर ज्या कोणी सगळ्यांनी ह्या लोकांना मदत केली त्या लोकांचा अजून तपास करणं चालू आहे। लवकरच तो पण तपास होईल आणि हे सगळे पाळेमुळे ज्यावेळेस उकडून टाकले जातील, सगळ्या आरोपींना फाशी दिली जाईल, त्यावेळेसच हे सगळ्या गोष्टी थांबणार आहेत। वैभव, काय सांगशील, वडिलांना न्याय मिळावा म्हणून प्रत्येक मोर्चात सहभागी होतेस, आज छत्रपती संभाजीनगर इथे आलीस। आम्ही आज छत्रपती संभाजीनगरमध्ये न्यायाच्या भूमिकेत आलो आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या। पण यापूर्वीचे जर मोर्चे बघितले तर काही आरोपी जे आहे ते फरार होते, काही आरोपींवर मकोका लावण्यात आला नव्हता, मात्र बऱ्यापैकी जे आहे ते तपास यंत्रणा गतिमान झाले चित्र पाहायला मिळतं। या मोर्चातून सरकारला काय विनंती असणार आहे? विनंती हीच आहे की अद्यापही एक आरोपी फरार आहे आणि त्यांना मदत करणारे कोण असतील किंवा CDR नुसार जे कोणी निघेल त्यांना सुद्धा यामध्ये 6 आरोपी करावा आणि कठोरात कठोर शिक्षाही द्यावी। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी।